सुस्वागतम. संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण कृतीपत्रिका सोडवणार आहोत. इयत्ता 11वीची आहे आणि द्वितीय सत्र परीक्षेची आहे. विषय मराठी. 2021-22 म्हणजे यावर्षीची ही कृतीपत्रिका आहे. परीक्षा झालेली आहे 9 एप्रिल रोजी आमच्या कॉलेजमध्ये. ती ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आहे. त्यासाठी 80 गुण आहेत आणि वेळ आहे 3 तासांचा. याची उत्तरं कशी लिहायची किंवा कृती कशा सोडवायच्या ते आपण पाहूया. म्हणजे नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही याचा अभ्यास करायला पाहिजे. चला तर पाहूया. भाग क्रमांक 1. याचे मी भाग केलेले आहेत व्हिडिओ लेक्चरचे, कारण एका व्हिडिओ लेक्चरमध्ये 5ही कृती घेता येणार नाहीत. खूप मोठं लेक्चर होईल, म्हणून आपण पहिल्या भागामध्ये कृती क्रमांक 1 आणि कृती क्रमांक 2 सोडवणार आहोत. पहा उत्तरं कशी लिहायची ते. आता पहा, पहिला विभाग जो आहे तो आहे गद्य विभाग आणि त्याला 20 गुण आहेत एकूण. पूर्ण गद्य धड्यांवर 20 गुण आहेत गद्य विभाग. ते कृती क्रमांक 1 आहे, त्या कृतीला 8 गुण आहेत आणि त्यामध्ये अकृती आहे. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता उतारा पुढच्या स्लाईडवर दिलेला आहे. कृती अगोदर आहेत. क्रमांक 1, उषा वहिनींच्या साडीचा प्रेक्षक महिलांवर होणारा परिणाम. याची उत्तरं लिहायची आहेत या चौकटीमध्ये. त्याला 2 गुण आहेत. 2, कोण ते लिहा. संसार रथाची 2 चाके. त्याला 1 गुण आहे. त्याचं उत्तर लिहायचं इथे चौकटीत. नंतर 2, उषा वहिनींच्या रूपात असलेली कोण आहे. त्याचं उत्तर इथे चौकटीत लिहायचं. 1 गुण आहे. आता आपण याची उत्तरं लिहून घेऊया, मग परिच्छेद पाहूया. उषा वहिनींच्या साडीचा प्रेक्षक महिलांवर होणारा परिणाम. प्रेक्षकांना साडी कशी दिसली. साधीशी, सर्वसाधारण काठापदराची, मळखाव रंगाची, सुती. हे उत्तर लिहायचं. आता हे मी एकाच ओळीत घेतलं आहे, तुम्ही चौकटीमध्ये करू शकता. संसार रथाची 2 चाके, नवरा आणि बायको 2 वेगवेगळं लिहा. उषा वहिनींच्या रूपात असलेली निशा. हे उत्तर लिहिलं की एवढं तुम्हाला 2 आणि 2 4 गुण मिळतील. आता पहा परिच्छेद कोणता आहे. तर वहिनींचा सुसाट सल्ला या धड्यातला हा पाठ आहे. शिवाजी मंदिराच्या मागच्या पार्किंग स्पेसमध्ये गाडी थांबली. उषा वहिनींच्या रूपात निशा खाली उतरली, मात्र स्टेजकडे जाणाऱ्या जिन्यावरून लोकांची धावपळ उडाली. त्याच्यातच वहिनी सॅटेलाईट माईक ओके करता. वहिनी मेकअपला बसा. वहिनी भाग घेणाऱ्या सर्व बायका आल्यात बरं का. अशा चारी बाजूंनी कल्लोळ उसळला. निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला आणि उषा वहिनींच्या भूमिकेत स्वतःला सराईतपणे झोकून दिलं. सुदैवाने उषाबरोबर ती 2-3 वेळा TV सेटवर रेकॉर्डिंग पाहायला गेलेली होती. त्यामुळे उषाच्या सहकाऱ्यांशी तिची चांगली ओळख होती. अर्थात तेव्हा ती उषा वहिनींची बहीण होती. आज मात्र उषा वहिनींच्या थाटात तिने भराभर सूत्र हलवायला सुरुवात केली. निवेदिका वर्षाने माईक हातात घेतला. रसिक हो, वहिनींचा सल्ला या कार्यक्रमाचा आजचा शेवटचा प्रयोग. यावेळी प्रथमतः हा कार्यक्रम दूरदर्शन केंद्राच्या बाहेर शिवाजी मंदिर या लोकप्रिय नाट्यगृहात साजरा होतो आहे. आणखी एक प्रयोग आज आम्ही प्रथमच करत आहोत. या कार्यक्रमाच्या शेवटची 10 मिनिटं प्रेक्षकांना वहिनींशी फोनवरून थेट संपर्क साधता येईल. तर मैत्रिणींना वहिनींचा सल्ला हा आजचा शेवटचा कार्यक्रम. निवेदिकेचं शेवटचं वाक्य संपलं आणि उषा वहिनींनी रंगमंचावर प्रवेश केला. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. पण त्यावेळी महिला प्रेक्षकात अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट पसरली. वहिनींचा सल्ला दरवेळी आवर्जून पाहिला जायचा. त्याचं एक मुख्य कारण उषा वहिनींनी नेसलेली साडी. 20 वर्षामधल्या प्रत्येक कार्यक्रमानंतर उषा वहिनींच्या साडीच्या चर्चा व्हायची. अगदी तशीच साडी खरेदी करायला बायकांच्या शोधयात्रा निघायच्या. आजचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे उषा वहिनी नक्कीच अशी साडी नेसतील की बायकांनी जन्मभर लक्षात ठेवावी. तर आज उलटाच प्रकार. उषा वहिनी त्याच, पण तरीही त्याच नसाव्यात असा काहीतरी व्यक्तिमत्वातला बदल. साडी तर अगदीच साधीशी, सर्वसाधारण काठापदराची, मळखाव रंगाची सुती. कोणीतरी कुजबुजली, शी ही कसली साडी. इथे आपल्याला पहिल्या कृतीतलं उत्तर सापडलंय. साडी अगदी साधीशी, सर्वसाधारण काठापदराची, मळखाव रंगाची सुती. उषा वहिनींनी एक स्मितहास्य केलं आणि थोड्याशा प्रास्ताविकानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम एका तरतरीत आधुनिक स्त्रीने आपली समस्या सांगितली. मी एक नोकरी करणारी स्त्री. माझं नाव सुचरिता नवरे. माझी समस्या ही आहे की घरातली सगळी कामं फक्त मला दिसतात, त्यांना दिसत नाहीत. म्हणजे मी ती केली नाही तर ते त्यांना बरोबर दिसतं.
पण स्वतः करा असं मी सांगितलं तर ते एकदम आंधळं होतात. असली उषा वहिनींनी दिलेला कागद नकली उषा वहिनींनी डोळ्यासमोरून घातला होता. संसार रथाची 2 चाकं म्हणजे नवरा आणि बायको, ही एक कृती सापडली आपल्याला. एक चाक थोडंसं कुचकामी असेल तर दुसऱ्या चाकाने आपल्यावर जास्त भार घ्यावा. उषाताईंचा सल्ला त्यांनी चुरगाळून टाकला. माईक हातात घेऊन त्या खणखणीत आवाजात म्हणाल्या, नवरेबाई, सॉरी, तुम्ही नाव बदलू शकत नाहीत, पण संसार रथ नीट चालायला हवा असेल तर दोन्ही चाकांची सारखी शक्ती वापरात असायला हवी. यासाठी मी तुम्हाला एक नेत्रांजन देते. त्याचं नाव आहे असहकार अंजन. हे नवऱ्याच्या नव्हे, तुमच्या स्वतःच्या डोळ्यात घाला, म्हणजे तुमच्या डोळ्यातला लखलखाट वाढेल. उदाहरणार्थ, तुमच्या आणि मुलांच्या पुरतंच जेवण करा आणि जेवूनही घ्या. तुमच्या कपड्यांना इस्त्री करा. नवऱ्याच्या चुरगळलेल्या कपड्यांचा ढीग त्याच्याच डोक्यावर रचून ठेवा. तुमच्या वस्तू आवरा. त्याचं पेन, पाकीट, रुमाल शोधून जागच्या जागी ठेवण्याची तसदी घेऊ नका. लक्षात ठेवा, तुम्हीही 10 वर्ष नोकरी करत आहात. तुम्हाला आयतं ताट एकदा तरी मिळालं? तुमच्या साडीला इस्त्री करून नवऱ्याने तुमच्या हातात ठेवली? तुमच्या कानातल्याचं हरवलेलं मळसूत्र शोधण्यासाठी तो एकदा तरी वाकला? जर या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असली तर हे अंजन वापरण्यावाचून तुम्हाला पर्याय नाही. फार नको, केवळ 4 दिवस हे असहकार अंजन वापरा आणि 5व्या दिवशी नवऱ्याला निरोप द्या की संध्याकाळी दूरदर्शनवरच्या वहिनी माझ्याबरोबर घरी येणार आहेत. आम्ही दोघी जरा कामाचं बोलणार आहोत, तरी चहा आणि खाणं आपण सांभाळावं. तरच माझ्या असहकार व्रताची आज सांगता होईल. नाहीतर हे व्रत मी वर्षभर पाळणार आहे. नव्या मनूच्या या नव्या व्रताचा वसा घेणार असं नुसतं म्हणा, मग पहा काय चमत्कार होतो ते. आता या परिच्छेदावर स्वमताभिव्यक्तीची कृती आहे क्रमांक 3. महिला प्रेक्षकात अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट पसरली. हे विधान तुमच्या शब्दात 10 ते 12 ओळी स्पष्ट करा. त्याला 4 गुण आहेत. किंवा वहिनींचा सुसाट सल्ला ही कथा तुम्हाला का आवडते याविषयी तुमचे मत 10 ते 12 ओळीत लिहा. आता पहा, पहिली जी कृती आहे की महिला प्रेक्षकात अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट उसळली, हे सगळं या परिच्छेदामध्ये दिलेलं आहे, तेच लिहायचं आहे. किंवा वहिनींचा सुसाट सल्ला कथा का आवडली, ही कृती कशी सोडवायची ते आपण आता पाहूया. वहिनींचा सुसाट सल्ला ही कथा तुम्हाला का आवडते ते लिहा. त्याचं उत्तर लिहायचं. ही कथा खूप चांगली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती जराही कंटाळवाणी होत नाही. सुरुवातीलाच ती वाचकांच्या मनाची पकड घेते आणि ही पकड शेवटपर्यंत घट्ट राहते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंगच मुळी उत्सुकता निर्माण करणारा आहे. तो अत्यंत चित्रदर्शी आहे. आपल्या डोळ्यांसमोर तो घडत आहे असे वाटत राहते. स्त्रीची मानसिकता त्या प्रसंगातून चांगल्या रीतीने व्यक्त होते. त्यात प्रसंगानंतर एक एक घटना अशी घडत जाते की वाचकाची उत्सुकता वाढत जाते. आता पुढे काय घडेल, आता पुढे काय घडेल असे कुतूहल त्याच्या मनात निर्माण होते. या घटकामुळे कथेची वाचनीयता कायम राहते. पुढे उषा वहिनींना अपघात होतो. हा प्रसंग तर कुतूहल खूपच वाढवतो. या अपघाताने मोठा पेच उभा राहतो. या पेचातून सोडवणूक करून घेण्याचे अनेक मार्ग दिसू लागतात. त्यापैकी कथेत कोणता मार्ग निवडला आहे, त्या निवडीमुळे काय काय घडेल, कोणकोणत्या व्यक्तींवर कोणकोणते परिणाम घडतील, मग त्या व्यक्ती कशा वागतील, असे कुतूहल वाढवणारे अनेक प्रश्न त्याच्या मनात उभे राहतात. कथेची रंगत वाढत जाते. हलकी फुलकी प्रसन्न भाषा हे एक कथेचे सामर्थ्यस्थान आहे. कथेची भाषा अत्यंत प्रवाही आहे. या भाषेत कुठेही बोजडपणा नाही. निलंजनबाईच्या प्रसंगाच्या वेळी तर खेळकर विनोद अवतरतो आणि कथेवर हलकेच प्रसन्नता पसरते. या कथेतील सामाजिक आशय खूप महत्त्वाचा आहे. स्त्री पुरुष असमानतेतून निर्माण झालेली सामाजिक विषमता हा या कथेचा आत्मा आहे. निशा वहिनींनी या असमानतेवर नेमके बोट ठेवले आहे. या असमानतेतून स्त्रियांची मुक्तता करणे स्त्रियांच्याच हाती आहे हे वास्तव निशा वहिनी बोलून दाखवतात. स्त्रियांनी आत्मसन्मान जपला पाहिजे, मग त्यांना स्वतःलाच परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागेल. या कथेतून वाचकाला असे मार्गदर्शन घडते. त्यामुळे कथा वाचताना आनंद मिळतोच, शिवाय आपला दृष्टिकोन अधिक संपन्न झाला याचे समाधान मिळते. यामुळे ही कथा आवडते. आता पुढची कृती आहे क्रमांक आ. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्याला 8 गुण आहेत आणि उतारा पुढे दिलेला आहे.
एक, उत्तम साहित्य कृतीच्या वाचनाला दिलेली विशेषणे, त्याला 2 गुण आहेत. चौकटीत 2 उत्तरं लिहायची. 2, कोणते लिहा. पुस्तकांशी निर्दय चाळा करणारे, इथे उत्तर लिहायचं 1 गुण. 2, विश्वासघातकी असत नाहीत, इथे उत्तर लिहायचं 1 गुण. आता याची उत्तरे काय आहेत ती पाहूया आपण. उत्तम साहित्य कृतीच्या वाचनाला विशेषण दिलेले उत्तेजक, आनंददायक. नंतर पुस्तकाशी निर्दय चाळा करणारे, पुस्तक शत्रू, विश्वासघातकी असत नाहीत, पुस्तक, क वर अनुस्वार आहे पहा. अशा प्रकारे चौकटीत उत्तरं लिहा. आणि परिच्छेद दिलेला आहे, अशी पुस्तकं या पाठातला आहे हा. काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात. अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांची शक्ती असते. अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ते पुस्तकं मनात दरवळत राहतात. उत्तम साहित्य कृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? आता हे पहिल्या कृतीचं उत्तर सापडलं आपल्याला. उत्तेजक आणि आनंददायक साहित्य कृतीला विशेषण वापरलंय. मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकातले काही संवाद इतके काव्यात्मक, इतके अर्थगर्भ आणि इतके भावस्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत राहतात. अशा वाचनाची नशा औरसते. सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळली तर सारं सुख संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल. जवळचे मित्र दुरावतात. त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांनाही या प्रेमाची विस्मृती होते आणि वैराचा अग्नी ते पेटवत ठेवतात. हातात आलेला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो हे कळतही नाही. पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं कधीच विश्वासघातकी असत नाहीत. त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसंडणारं आपलं अंतःकरण ते उघडं करतात. माझ्या अंतःकरणात त्या थोर लेखकानं साठवलेलं हे भांडार तुझंच आहे. जे आवडेल ते खुशाल घेऊन जा, असंच जणू पुस्तकं आपल्याला सांगत असतात. पुस्तकावर अत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत. आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेलं पुस्तक दुसऱ्याला देताना ती अगदी व्याकुळ झालेली असतात. एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून 2 दिवसांसाठी एक पुस्तक मी वाचायला आणलं होतं. ते देताना तो ग्रंथप्रेमी मला काकुळतीनं सांगत होता, अतिशय काळजीपूर्वक वापरा. दुसऱ्यांच्या हाती देऊ नका. पुस्तकाची पानं मुडपू नका. कोणताही मजकूर पेन्सिलीनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका. वरचं कवर काढू नका. 3ऱ्या दिवशी कटाक्षानं मला पुस्तक परत करा. त्या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाहीत. हातात पडलेलं कोणत्याही पुस्तकाशी निर्दय चाळा करणारे अनेक पुस्तक शत्रू मी पाहिले आहेत. हे पुस्तक शत्रूचं उत्तर सापडलं. ज्यांच्या हिशेबी छापलेलं एक चोपडं म्हणजे पुस्तक आणि विश्वासघात करत नाही ती पण पुस्तकं. अशा कृती आहेत. आणखी यावर स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे. लेखकाचा पुस्तकांविषयीचा दृष्टिकोन तुमच्या शब्दात 10 ते 12 ओळी स्पष्ट करा. 4 गुण आहेत. किंवा तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाबद्दलचे तुमचे मत 10 ते 12 ओळीत लिहा. आता इथे लेखकाचा दृष्टिकोन आहे, त्याचं उत्कृती मी घेतलेली आहे. पण तुम्ही वाचलेलं एखादं पुस्तक असेल तर त्या संदर्भात तुम्ही 10 ते 12 ओळीत लिहायला हवं. हे तुमचा अनुभव तुम्ही लिहायचा आहे. पाहूया आपण लेखकाचा दृष्टिकोन. पुस्तकांविषयी लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, लेखकाच्या मते मानवी जीवनामध्ये पुस्तकाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. वाचकाला पुस्तकातून चांगले काय, वाईट काय याचे दर्शन घडते. तो चांगले वाईट ओळखायला शिकतो. वाईटाचा त्याग केला पाहिजे आणि चांगले आत्मसात केले पाहिजे ही दृष्टी त्याला मिळते. त्यानुसार जीवन जगायला तो सुरुवात करतो. यावरून माणसाच्या आयुष्यातील पुस्तकांचे महत्त्व आपल्या सहज लक्षात येईल. उदाहरणार्थ, महात्मा फुले यांचे साहित्य आपण वाचले की शेतकऱ्यांची हालाकीची स्थिती, होणारा अन्याय आपल्या लक्षात येऊ लागतो. त्यामुळे आपल्या अंतःकरणात भावनांची मोठी खळबळ उडते. आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीचे आपण निरीक्षण करतो. त्यात चांगले काय आहे, वाईट काय आहे हे आपल्याला कळू लागते. म्हणून असे पुस्तक आपण कधी विसरू शकत नाही. उलट असे पुस्तक आपण पुन्हा पुन्हा वाचत राहतो. प्रत्येक वाचनाच्या वेळी आपल्याला नवीन दृष्टी मिळते. परिस्थितीचे अधिकाधिक चांगले ज्ञान मिळते. अशा परिस्थितीत काय केले पाहिजे आणि काय काय करता कामा नये याची दृष्टी मिळते. मग आपण त्यानुसार जीवन जगायचा प्रयत्न करतो. म्हणजेच पुस्तकं आपल्याला चांगले जीवन जगायला शिकवतात. हे पुस्तकाचे फार मोठे महत्त्व आहे.
पुस्तकाचे हे महत्त्व लेखक समजावून सांगत आहेत. पुढची कृती आहे क्रमांक ई. कृती क्रमांक ई आहे, खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुण आहेत आणि हा उतारा अपठित आहे, म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा हा उतारा आहे. क्रमांक 1, रिकामी चौकटाई यांना साहित्य सम्राट म्हणतात. 1 गुण. पाश्चात्य साहित्यिकाचे नाव लिहायचं आहे, हे 1 गुण आहे दोन्ही मिळून. नंतर आकृतिबंध पूर्ण करायचा आहे. इथे लेखक आणि पुस्तक दिलेले आहे. तर इथे सागर संगीत नाव आहे, हे पुस्तकाचं नाव, मग ते कोणत्या लेखकाचं आहे उत्तर लिहायचं. आणि संत ज्ञानेश्वरांनी कोणतं पुस्तक लिहिलंय किंवा ग्रंथ लिहिलाय ते नाव इथे लिहायचं. आता आपण पाहूया उत्तर. बंकिम, की बंकिम यांना साहित्य सम्राट असं म्हणतात. पाश्चात्य साहित्यिकाचं नाव पुढच्या परिच्छेदात मिल्टन असं आलेलं आहे. आणि लेखक आहेत सागर संगीतचे देशबंधू दास. इथे चौकटीत जागा नाही म्हणून मी खाली घेतलंय. आणि संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी लिहिलं तरी चालेल. पाहूया आपण हा पाठ किंवा परिच्छेद जो आहे तुमच्या पुस्तकाबाहेरचा आहे. बंकिमचंद्राविषयी असे सांगतात की ज्या दिवशी ते अत्यंत सुंदर लिहित त्या दिवशी ते दुप्पट तिप्पट मागून जेवत. बंकिम हे साहित्य सम्राट आहेत. पहा, बंकिम नाव आलं इथे कृतीतलं. मी सामान्य आहे, परंतु मलाही अनेक वेळा असा अनुभव आला आहे की लिहून झाल्यावर गळून गेल्याप्रमाणे होई. अपार भूक लागे, जणू काही मी माझ्या लिहिण्यात रक्त ओतत होतो, हे सारे प्राण ओतत होतो. मिल्टनने म्हटले आहे की थोर वाङ्मय रक्ताने लिहिले जात असते. माझे वाङ्मय कसेही असो, मी त्यात रक्त ओतले आहे. माझ्या वाङ्मयाला हात लावाल तर माझ्या हृदयाला हात लावाल, असे वाङ्मय माझी वाङ्मयीन मूर्ती आहे. देशबंधूदासांनी सागर संगीत नावाचे काव्य लिहिले, हे एक उत्तर सापडलं. देशबंधूदासांचं काव्य सागर संगीत. त्यांची आई आजारी होती, देशबंधू घरी नव्हते. ती माता म्हणाली, त्यांचे सागर संगीत आणून द्या, ते मी जवळ घेईन, त्यात माझा चित्तरंजन आहे. तुम्ही जेव्हा साहित्य निर्मू लागतात तेव्हा तुमच्या पुस्तकांविषयी असे म्हणता येऊ दे. ज्यांना ज्यांना असे म्हणता येईल की माझ्या पुस्तकात मी आहे, ते साहित्य धन्य होत. त्यांना माझा प्रणाम. एक मराठी सारस्वत थोर आहे, त्याचा पायाच मुळी एक ज्ञानवैराग्य संपन्न युवकाने घातला. ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिली. इथे उत्तर आलं ज्ञानेश्वरांचं भावार्थ दीपिकेचं. एकदा पूज्य विनोबाजी म्हणाले, ज्या भाषेत ज्ञानेश्वरी आहे ती माझी मातृभाषा आहे, हे माझे परमभाग्य होय. विनोबाजींनी सर्व भारतीय भाषा अभ्यासल्या आहेत. अरबी, इंग्रजी, फ्रेंच याही त्यांना येतात, परंतु ज्ञानेश्वरीतील अमृता समान ओव्या आणि तुकोबांचे प्राणमय अभंग त्यांना जणू भरते येते. ज्ञानेश्वरीच्या पायावर मराठी सारस्वताचे मंदिर उभारलेले जणू आहे. आता यावर आणखी कृती आहे क्रमांक 3ची स्वमत लिहिण्यासाठी. ज्या भाषेत ज्ञानेश्वरी आहे ती माझी मातृभाषा आहे, या वाक्याविषयी तुमचे मत 8 ते 10 ओळीतल्या 2 गुण आहेत. आता मी इथे थोडंसं लिहून देते, पण यापेक्षा वेगळं तुम्ही तुमचं मत लिहिणं आवश्यक आहे. भारत देशातील महाराष्ट्र राज्याचा मी रहिवासी आहे, त्यामुळे आमची मातृभाषा आहे मराठी. मराठी भाषा माझी सर्वात आवडते प्रिय भाषा आहे. मला मराठी भाषेवर मला खूप अभिमान वाटतो. मी माझा दैनंदिन जीवनामध्ये माझ्या मातृभाषेचा वापर करतो. अमृताहुनी गोड माझी मराठी भाषा असा उल्लेख अनेक अंगांनी केलेला पाहायला मिळतो. मराठी भाषेमध्ये अनेक साहित्य उपलब्ध झाले आहे. पूर्वीपेक्षा आजच्या काळामध्ये माझ्या मातृभाषेला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्येच नव्हे तर आजच्या काळामध्ये मराठी मातृभाषा महाराष्ट्र राज्याच्या बाहेर देखील बोलली जात आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आईप्रमाणे जवळची वाटणारी आमची मराठी मातृभाषा आम्हाला खूपच प्रिय आहे. आज असंख्य साहित्य मराठी भाषेमध्ये उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते. सुरुवातीच्या काळात संतांनी लिहिलेले ग्रंथ, अभंग, पुस्तके, कथा, कादंबऱ्या या सर्वांमुळे मराठी भाषेमध्ये अधिकच आमूलाग्र असा बदल घडत चाललेला आहे. मराठी भाषेचे आद्यकवी मानले जाणारे शंकराचार्य यांनी आपल्या विवेक सिंधू या पुस्तकांमध्ये मराठी भाषेचा गौरव करताना सांगितले आहे की आपल्या म्हणजेच मातृभाषेमध्ये ज्ञान मिळवण्यासाठी इतके साहित्य उपलब्ध झाले आहे की आपल्याला इतर कुठल्याही भाषेची गरज भासणार नाही. तसेच मराठी भाषेचे कौतुक करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात की
माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिका मेळवीन. त्यामुळेच मला माझी मातृभाषा अधिकच प्रिय आहे. काही जणांच्या मते मराठी भाषा ही खूप कठीण भाषा आहे, परंतु महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा ही खूपच जवळची वाटते. फार पूर्वीच्या काळापेक्षा मराठी भाषेची आवड आजच्या काळामध्ये अधिकच वाढत चाललेली आहे. महाराष्ट्राची शान म्हणजे मराठी भाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचे वर्णन करत असताना कवी कुसुमाग्रज म्हणतात की, लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले व त्यानंतर पेशवे यांनी मराठी भाषेचे झेंडे संपूर्ण राज्यभर रोवले. तेव्हाच खऱ्या अर्थाने मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार झाला. आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास करायचा असेल तर आपण आपल्या मातृभाषेचा विकास करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे मातृभाषेचा प्रसार केला तरच महाराष्ट्राची प्रगती आणि जय जयकार होईल. अशी ही माझी मातृभाषा म्हणजेच मराठी भाषा आहे. मला खूपच प्रिय आहे. मला माझ्या मातृभाषेवर अभिमान आहे. यापेक्षाही वेगळं तुम्ही लिहू शकता. कृती क्रमांक 2 सुरू झालेली आहे. विभाग आहे पद्य विभागावर आणि पद्य विभागाला 16 गुण आहेत. त्यातली कृती आहे 8 गुणांच्यासाठी. खालील कवितेच्या आधारे कृती करा. आता पैंजण कविता आहे त्यावरच्या या कृती आहेत. 1. आजीच्या पैंजणाचे वजन, आई भिरभिरायची, हे 1 गुणांच्यासाठी उत्तर लिहायचंय. नंतर पर्याय निवडा आहे. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. आजी जखमांना ऊब देऊन राज करायची म्हणजे त्याचे 3 पर्याय तिन्हीपैकी 1 लिहायचा. आता हे 2 गुण आहेत पर्याय निवडायला, म्हणजे ला 1 आणि आला 1. आहे मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते, म्हणजे 3 पर्याय आहेत त्याच्यापैकी 1 निवडायचं. आपण उत्तरं पाहूया. आजीच्या पैंजणाचे वजन 2 किलो कवितेत आलेलं आहे ते. आई भिरभिरायची राजराणीसारखी. आणि पर्याय निवडायचा आहे आजी जखमांना ऊब देऊन राज करायची म्हणजेच काय, तर रूढींचा त्रास सहन करून स्वयंपाकघरापुरती वावरायची. आणि पुढची कृती आहे मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते म्हणजेच घराबाहेर पडण्याच्या स्वातंत्र्यासाठी कौटुंबिक सामाजिक बंधने सहन करते. अशा प्रकारे 4 गुणांच्या या कृती आहेत. 2 आणि 2 4. आता ही कविता दिलेली आहे. पैंजण नावाची कविता आहे. 2-2 किलो वजनाचे पैंजण घालून. आता पहिलेच कृतीचं उत्तर सापडलं, पैंजणाचं वजन. माझी आजी स्वयंपाकघरातून माझघरात, माझघरातून स्वयंपाकघरात एखाद्या सम्राज्ञीसारखी ठुमकत फिरायची. ओझ्याने तिचे पाय भरून यायचे, दुखायचे, खुपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे, कधी जखम व्हायची, चिघळायची, रक्त व्हायचं, पण नादाच्या भुलभुलैयातून बाहेर न पडता पैंजणाखाली फडके बांधून जखमांना ऊब देऊन ती राज करायची. माझ्या आईने पैंजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली. ना पाय दुखणं, ना पाय खुपणं, ना चिघळणं. आपल्याच तोऱ्यात ती स्वयंपाकघर, माझघर, सोपा, अंगण, माडी, गच्ची सगळीकडे मनमुराद फिरायची. अधनमधनं का होईना तोरड्या टोचायच्या, साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबायचे, पण सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची. इथे एक उत्तर आलं, राजराणीसारखी. मी तर अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको म्हणून पैंजणाबरोबर तोरड्यांनाही हद्दपार करून सोडलं. हलक्याशा चपला, बूट, सँडल घालता घालता घरच नव्हे तर अंगणही ओलांडून मी बाहेर पाऊल टाकलं. पण कधी कधी माझ्याही नकळत चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात, पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. आता माझी मुलगी म्हणते, आई पैंजण नको, तोरड्या नको, चप्पल, बूट, सँडल नको, ते पकडणं नको, ते घसरणं नको, काही काही नको, आणि पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता घट्ट, मजबूत, पोलादी, पुढल्या का होईना शतका आधी. आता यावर आणखी कृती आहे. 3. पैंजण कवितेचे रसग्रहण करा किंवा स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपाविषयी तुमच्या कल्पना करा. याच्यासाठी 4 गुण आहेत. पाहूया आपण आता या कृती कशा सोडवायच्या. पैंजण कवितेचं रसग्रहण. कवयित्री नीलम मानगावे यांनी पैंजण या कवितेत स्त्रियांच्या प्रगतीच्या प्रवासात कशी आणि कोणती स्थित्यंतरे झाली याचे वर्णन केले आहे. प्राचीन काळातील स्त्री ते आत्ताच्या काळातील स्त्री यांच्या प्रगतीच्या वाटेवरचे टप्पे पाहता स्त्रीने स्वतःचे स्वातंत्र्य मिळवले. तिचा आत्मविकास तिने केलेला आहे. या कवितेची रचना मुक्तबंधात करताना काही प्रतिमांचा, उपमांचा वापर कवयित्रीने केला आहे. कवयित्री अगदी पारंपरिक स्त्रीचा उल्लेख करताना आजी म्हणून करते. आजी तिच्या काळात 2-2 किलो वजनाचे पैंजण घालून माझघरातून स्वयंपाकघरात, स्वयंपाकघरातून माझघरात एखाद्या सम्राज्ञीसारखी फिरायची.
आजीला केवळ या 2 ठिकाणी फिरण्याचे स्वातंत्र्य होतं. पण या दोन्ही ठिकाणी आपण आपला अधिकार गाजवू शकतो याची जाणीव तिला होती. अखंड कुटुंब, त्या जबाबदाऱ्या पेलताना तिला मिळणारा मान तिला महत्त्वाचा वाटत होता. आपल्या घरात आपण सम्राज्ञी असल्यासारखी वावरायची. तिच्या पायातल्या पैंजणामुळे तिचे पाय भरून यायचे, दुखायचे, खुपायचे, गोटे काळे ठिक्कर पडायचे. या जबाबदाऱ्यांमुळे जास्तीची कामे पडायची. अखंड आयुष्य घरातील 2 खोल्यात जगायला लागायचं. पण त्या संसाराचा, जबाबदाऱ्यांचा नादच इतका की त्यामुळे आपलं माणूसपण भरडलं जातं याचं भान नसायचं. पैंजणाखाली फडके बांधून जखमांना बरं करत करत आजी जगायची. संसाराचा भार पेलताना थकून जायची, अपमान गिळायची, अत्याचार सहन करायची. पण संसारात या जखमा सहन कराव्या लागणारच याची जाणीव ठेवून ती आहे त्यात सुख मानायची. यामध्ये पैंजण या अलंकाराचा वापर करून कवयित्रीने तिच्या पायातील बेड्यांचा उल्लेख केला आहे. या बंधनाने त्रास झाला, जखमा झाल्या तरी तोंड दाबून बुक्क्यांचा मार ती सहन करत होती. कवयित्री आपल्या आधीच्या पिढीतल्या स्त्रियांवरील बंधने कथन करताना आईचा उल्लेख करते. आईने पैंजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या घातल्या. तिला आईचं दुखणं ठाऊक होतं. तोरड्या घातल्यामुळे आता आपल्या पायाला कमी जाच होईल असं तिला वाटलं. पाय दुखले, खुपले, चिघळले नाहीत. मग तिला स्वयंपाकघर ते गच्चीपर्यंत हिंडण्याची मुभा मिळाली. आपल्या अगोदरच्या पिढीला हे स्वातंत्र्य नव्हतं, त्यामुळे तिला आनंदच झाला. या तोरड्यांचा त्रास व्हायचाच. अधूनमधून साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबकळायचे. पण तरीही आपल्या घरातील काही जण विचारतात, काही हक्क आपल्याकरता आहेत याच जाणीवेने ती सारा जाच, दुखणं दुर्लक्षून ती स्वतःच्या घरात राणी असल्यासारखी बिरबिरायची. इथं बिरबरणं या क्रियापदामधून ती स्थिर कुठेही नसायची याची जाणीव कवयित्री करून देते. स्वतःच्या काळातील स्त्रीचा उल्लेख करताना ती म्हणते, अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको म्हणून पैंजण तोरड्यांना कवयित्रीने अगदी हद्दपार केलं. इतक्या हलक्या अशा चपळाईने सँडल घालता घालता घरच नव्हे अंगणे ओलांडून कवयित्रीने घराच्या बाहेर पाऊल टाकलं. पण कधीतरी चपला, बूट, सँडलही बोचतात. घराच्या बाहेर पडताना पायाच्या सुरक्षिततेसाठी या पायतानांचा वापर ती करते. परंतु या पायतानांचा त्रास ती सहन करते. आपल्याला मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी घरात असतानाही काही गोष्टींच्या वेदना होत्याच. ती बाहेर पडली तेव्हा वेदना सहन कराव्या लागत आहे. पण आपल्याला घराबाहेर मिळणारे सन्मान, स्वातंत्र्य याकरता तिने सारे दुःख सहन केले. आत्ताच्या मुलींच्या स्वातंत्र्याबाबत भाष्य करताना कवयित्री म्हणते की माझी मुलगी पैंजण, तोरड्या तर घालणार नाही. चप्पल, बूट, सँडलही नको. त्यांचं पकडणे, घसरणे नको. काही नको. पण पायाखालचे काटेच मोडून काढायचे. त्याकरता पायच पोलादी, मजबूत, घट्ट व्हायला पाहिजेत. कोणतीच बंधने, त्यातून होणारी घुसमट आताच्या मुलीला, स्त्रीला नकोय. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन केवळ आपल्या सामर्थ्याने तिला पुढे जायचे आहे. पाय पोलादी करायचे आहेत. कारण कोणत्याही वेदना पोचल्या तरी त्या सहन करण्याची तयारी आहे. पुढच्या शतकाआधी हे व्हावं असं तिला वाटतंय. पुढची कृती दिलेली आहे. स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपांविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा. उत्तर: स्त्री पुरुष हा भेद नैसर्गिकच आहे. तो मानव निर्मित नाही. परंतु पूर्वीच्या पुरुषप्रधान संस्कृतीने अनेक जुलमी रूढींच्या बंधनात स्त्रीला जखडून ठेवले होते. तत्कालीन विचारवंत व समाजसुधारकांनी स्त्रीवरील अन्यायाला वाचा फोडली आणि स्त्री शक्ती हळूहळू प्रस्थापित होऊन स्त्री स्वातंत्र्याचा उद्घोष झाला. 21व्या शतकाच्या प्रारंभीच्या गेल्या 20 वर्षातील स्त्रीला आपल्यातील स्त्री शक्तीची जाणीव झाली व ती समाजात स्वकर्तृत्वाने तळपू लागली आहे. भविष्यकाळात स्त्रीने झपाट्याने प्रगतिशील व्हायला हवे. स्वतःला स्त्री न मानता व्यक्ती मानून जीवनाच्या सर्व क्षेत्रात आत्मविश्वासाने पारंगत होणे गरजेचे आहे. पुरुषी काम करण्यात धन्यता न मानता स्वतःची स्वतंत्र क्षेत्रे प्रतिभेने निर्माण करायला हवीत. शास्त्रीय संशोधन, सैनिकी शिक्षण, अवकाश उड्डाण अशा अनेक विविध आव्हानात्मक क्षेत्रात प्रगत व्हायला हवे. स्वतःचे संरक्षण करण्याइतपत सशक्त व्हायला हवे आणि इतर स्त्रियांसाठी महिला सक्षमीकरण वैचारिक व मानसिक पातळीवर करणे गरजेचे आहे. महिलांनी स्वतःचे विद्यापीठ स्वतःच होणे आवश्यक आहे. जीवनशैलीचे चित्रण करताना स्त्री स्वातंत्र्याचा आलेख कवयित्री नीलम मानगावे पैंजण कवितेत थेट व प्रांजळपणे अधोरेखित केला आहे. सामाजिक व कौटुंबिक जाचक बंधने हळूहळू झुगारून आजची स्त्री कोणत्या टप्प्यावर उभी आहे, तिला स्त्री शक्तीची झालेली जाणीव या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. भूतकाळातील स्त्री संघर्षमय प्रवास करत आजच्या शतकात सक्षम व मूल्यगर्भ आयुष्य जगत
आत्मविकास करते आहे. ती आता अन्यायाच्या विरोधात स्वतःच उभी ठाकली आहे. हा बहुमोल संदेश कविता देते. पायातले पैंजण हे प्रतीक कवयित्रीने सामाजिक व कौटुंबिक जाचक बंधनासाठी वापरले आहे. प्रत्येक काळात बदलत जाणारी पायातील अडसरांची रूपे प्रस्थापित केली आहेत आणि त्या प्रतीकातून स्त्रीच्या स्वातंत्र्याचा प्रवास प्रत्येकारी पद्धतीने मांडला आहे. स्वयंपाकघर ते माझघर यापर्यंत मर्यादित असलेले बंधनांनी केलेल्या जखमा सहन करणारे आजीचे आयुष्य, पैंजण नाकारले तरी तोरड्यांमुळे झालेल्या वेदना, दुर्लक्षित करून अंगणापर्यंतचा प्रवास सुसह्य करणारी आई, पैंजण व तोरड्या हद्दपार करून बाहेरच्या जगाशी संपर्क साधता येतो म्हणून काही बंधनाच्या मर्यादित राहणारी स्वतः कवयित्री आणि स्वतःला स्त्री शक्तीची जाणीव झालेली व अन्यायाला पायदळी तुडवण्याची धमक असलेली कवयित्रीची मुलगी, तिच्या या वेगवेगळ्या कालखंडातील 4 रूपातून आपल्याला स्त्री जीवनाचा खडतर प्रवास जीवघेणी कथा कळते. मुक्तछंद प्रकारात लिहिलेली प्रस्तुत कविता तिच्या सहज सुंदर ओघवत्या शब्दकळेने विलक्षण परिणामकारक ठरली आहे. आक्रस्ताळेपणाने किंवा शब्दबंबाळ पद्धतीने स्त्रीचा विद्रोह न मांडता स्त्री वेदना मूकपणे किती बोलकी व प्रत्येकारी होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून ही कविता अभिजात साहित्यात गणली जावी. स्त्री हक्क, स्त्री स्वातंत्र्य व स्त्री शक्ती या त्रिवेणी भावनांचा वैचारिक सशक्त ठोस शब्दात व्यक्त करणारी प्रस्तुत कविता मला हृदयाला भावली आहे. आणि दुसऱ्या कृतीमधलीच कृती आहे. खालीलपैकी कोणत्याही 4 कृती सोडवा. 8 गुण आहेत, म्हणजे एका कृतीला 2 गुण आणि 6 कृती दिलेल्या आहेत. 1. पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा. 2. डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. 3. खालील ओवीचे भावसौंदर्य 6 ते 8 ओळीत शब्दात लिहा. ऐका रसाळपणाची आलोभा की श्रवणीची होतीची बा, बोले इंद्रिया लागे कडंबा एकमेका. 4. मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचवले, मी जहर प्यालो आणि शब्दांनी ते पचवले या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. 5. जवळून गेली सपेरीत आपल्या मंद पावल्या मधल्या गंता या ओळींमधील भावसौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. 6. एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्वभाषेत लिहा. आता या कृती कशा सोडवायच्या आपण पाहूया. त्यातली कृती आहे पहिली, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ दे या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा. झाडांच्या मनात जाऊ या कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी उत्कटपणे वसंतातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांना आवाहन केले आहे. वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा आहे. या ऋतूमध्ये सृष्टीला बहर येतो, झाडांना नवी पालवी फुटते. ही कोवळी लुसलुशीत पालवी पोपटी रंगाची असते. आम्लान ताजेपणाची चमक पानांवर झळकते. सदाबहार वसंत ऋतूची चाहूल आधी कोकिळ पक्षाला लागते. तो वसंत ऋतूच्या आगमनाचा हर्ष कुहू कुहू स्वरात गाऊन जगाला सांगतो. कवी म्हणतात की वसंतातील सौंदर्याचा आस्वाद आपल्याला जर मनोभावे घ्यायचा असेल तर आपण झाडांशी एकरूप व्हायला हवे. त्यांच्या मनात शिरून पानांचा विचार आपणच व्हायला हवे. नवीन पानांमधील या पोपटी पालवीची स्पंदने अनुभवायची असतील तर आपण स्वतः कोकिळ पक्षी होऊन गायला हवे. कोकिळ पक्ष्यांच्या स्वरातून निसर्गाची एकरूप होण्याची उत्कट व भावपूर्ण अवस्था अतिशय विलोभनीय प्रतीकातून कवीने मांडली आहे. पुढची कृती आहे डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. दवाता आलीस भल्या पहाटी या कवितेत कवी बासी मर्ढेकर यांनी प्रेयसीच्या भेटीतील आतुरता व व्याकुळता याचे भावोत्कट वर्णन केले आहे. पहाटेच्या वेळी दव भरल्या प्रहारात घडलेली भेट ही प्रत्यक्ष होती की स्वप्नवत होती यातील संभ्रम मनोहारी प्रतिमातून प्रकट केला आहे. शुक्राच्या तोऱ्यात आलेली प्रेयसी तरल पावलांमधली शोभा पेरीत अगदी जवळून गेली, पण तिला गतकाळातील प्रेमाच्या आठवणी स्मरत नाहीत. ती वळूनही मागे पाहत नाही. तिच्या नजरेमध्ये सुंदरतेच्या खुणा उमटत नाहीत. तिच्या डोळ्यात प्रेमाची आश्वासक चमक का नाही हे सांगताना कवीने डोळ्यांमधल्या डाळिंबाचा पारा ही तरल प्रतिमा वापरली आहे. पारा जसा चिमटीत ठरत नाही, पटकन निसटून जातो, डाळिंबाच्या दाण्यातला पांढरा गर चकाकत राहतो, तसे तिच्या डोळ्यातील प्रेम तरळते व नाहीसे होते. प्रेयसीच्या नजरेतील चंचलतेसाठी एक वेगळी, अनोखी व तरल प्रतिमा कवीने सार्थपणे या ओळीत योजली आहे. पुढची कृती आहे एका रसाळपणाची आलोभा की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रियाला लागे कळंबा एकमेका. ऐसी अक्षरे रसिके
या ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेची महती सांगितली आहे. मराठी भाषेचे सौंदर्य व गोडवा सांगताना ते म्हणतात की मराठी भाषा ही अमृतापेक्षाही गोड व मधुर आहे. प्रस्तुत ओवीमध्ये संत ज्ञानेश्वरांना मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी भाष्य करायचे आहे. ते म्हणतात की माझी मराठी भाषा इतकी रसाळ आहे की तिच्या रसाळपणाच्या मोहाने कानालाही जिभा फुटतात. म्हणजे कानाला तो जिभेप्रमाणे आस्वादाविषयी वाटते. एवढेच नव्हे तर प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा स्वतः आस्वादाविषयी वाटते. यासाठी सर्व अवयवांमध्ये व पंचेंद्रियांमध्ये प्रेमळ भांडण जुंपले आहे. प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा आपलीशी वाटते. प्रस्तुत ओवीमध्ये मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी पराकोटीची कल्पना करून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला एकमेवाद्वितीय ठरवली आहे. पुढची कृती आहे, मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचवले. जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. कवी यशवंत मनोहर यांनी शब्द या कवितेमध्ये शब्दाला त्याच्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे आणि स्वतः आपण शब्दांच्या आश्रयाला का आलो याचे विवेचन आर्त व भावपूर्ण शब्दात मांडले आहे. त्याचवेळी साहित्य हे जीवनाला आधारभूत ठरते हा ठोस विचारही मांडला आहे. कवी म्हणतात, शब्दांनी मला आयुष्यभर सावरले, जगण्याची उमेद दिली, आईच्या ममतेने आधार दिला. मी भिकारी आहे, मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही. मी कर्जबाजारी आहे, मी शब्दांचे ऋण कधीच फेडू शकत नाही. माझ्या अंधारमय आयुष्यात मी कैक वेळा शब्दांच्या कुशीत शिरलो, स्वतःचा बचाव केला, दुःखाचे विष मी प्यालो, पण ते शब्दांनी पचवले. मी शब्दांविषयी कृतज्ञ आहे. विष मी प्यालो आणि शब्दांनी पचवले या विधानातून कवीची शब्दांबद्दलची कृतार्थता व्यक्त होते. शब्द आपुल्या जीवाचे जीवन ही संत तुकारामांच्या उक्तीची आठवण व्हावी असे सामर्थ्य या ओळीत आहे आणि जीवनातील विष पचवण्याचे सामर्थ्य कमवायला हवे हा दृढ विचार व्यक्त झालेला आहे. जवळून गेली सपेरी तापल्या मंद पावला मधल्या गंधा. या ओळींमधलं भावसौंदर्य स्पष्ट करा किंवा तुमच्या शब्दामध्ये लिहा. कवी बासी मार्डेकर यांनी दवाता आलीस भल्या पहाटी या कवितेमध्ये स्वप्नवत येणारी प्रेयसी आणि गूढपणे तिचे निघून जाणे यातील कातरता आणि व्याकुळता सहज, तरल आणि संवेदनशील प्रतिमांमधून व्यक्त केली आहे. पहाटेच्या वेळी शुक्र ताऱ्याच्या तेजाने आसमंत उजळावा तशी आलेली प्रेयसी तरल पावलांमधली शोभा फुलवीत जवळून गेल्याचा भास होतो. गतकाळातील प्रेमभाव तिच्या डोळ्यात दिसत नाही. कोमल ओल्या आठवणी तिला स्मरत नाहीत. तळहातावरील रेषा वाचता येत नाहीत. तिचा सारा अनोळखी भाव कवीला व्याकुळ करतो. पहाटेच्या विरळ व धुसर ढगांच्या शोभेत आलेली प्रेयसी जाताना मात्र तिच्या प्रेमाचा गंध मागे दरवळत ठेवून निघून जाते. अभ्रांच्या शोभेत प्रियचे येणे व निघून जाणाऱ्या मंद पावलांमधला गंध मागे उरणे यातील हृदयस्थ कातर करणारा भाव कवीने उत्कटपणे व्यक्त केला आहे. पुढची कृती आहे, एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्वभाषेत लिहा. शब्द या कवितेत कवी यशवंत मनोहर यांनी त्यांच्या अंधारमय जीवनात शब्दांनी कसा दिलासा दिला व त्यांचे जीवन सावरले याचे वर्णन हृदय शब्दात केलेले आहे. ते म्हणतात, शब्दांनी माझ्या जीवनातला आकांत शमवला, माझ्यावर मातेसारखी ममता केली. जेव्हा जेव्हा मी दुःखाच्या अंधारात गाडला गेलो तेव्हा तेव्हा शब्दांनी मला प्रकाश दाखवला. गतकाळातली एखादी आठवण वैऱ्यासारखी छळत राहते, जीव अस्वस्थ करत राहते. त्या आठवणीच्या आगीत जीवाची लाहीलाही होते. त्या आठवणीची धग नकोशी वाटते. अशा वेळी आठवण जेव्हा आगीसारखी माझ्या अंगावर धावत आली तेव्हा त्या होरपळणाऱ्या आगीचा हल्ला शब्दांनी स्वतः झेलला. मला त्यातून सुखरूप बाहेर काढले. हल्ल्यावर प्रतिहल्ला करण्याचे सामर्थ्य मला शब्दांनीच बहाल केले. आठवणींची आग या प्रतिमेतून आठवणींची दाहकता प्रकर्षाने जाणवते. हल्ला या शब्दातून आवेग जाणवतो. या ओळीतून कवीने दुःखाची तीव्रता व शब्दाची शक्ती यांची प्रत्येकरित्या मांडली आहे. धन्यवाद. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विभाग क्रमांक 3 नाटक, नंतर 4 उपयोजित मराठी आणि 5 व्याकरण हे भाग क्रमांक 2मध्ये घेणार आहोत. व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
इयत्ता 11वीचा अभ्यास संपल्यानंतर 12वीचा अभ्यास तुम्ही सुरू करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.